मित्रांनो, आदिवासी विकास विभागामार्फत ज्या काही शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातो त्यापैकी एक ते टिठंबा आश्रमशाळा आहे। त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना जेवणामध्ये विषबाध झालेली आहे। म्हणजे एकच लक्षात येतो की त्या ठिकाणी अस्वच्छतेचं प्रमाण आहे, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं जेवण वेळेवर मिळत नाही। अशा अनेक गोष्टी आज आदिवासी आश्रमशाळेच्या तपासणी गरजेचं आहे। आपण एकीकडे बघतो की त्या ठिकाणी शिक्षण एपीओ तपासणी करत नाही, प्रकल्प अधिकारी तपासणी करत नाही। आज आपण बघतो की 4 दिवस झाले का आदिवासी विकास मंत्री खुद यांनी पूर्ण तिकडे दौरा केला, परंतु तो दौरा चिखलदरा या निसर्गरम्य पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी होता की तेथील आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न जाणून घेण्यासाठी होता। तुम्ही ते सेंटर किचन चालवता, ते सेंटर किचन एका ठिकाणी ते जेवण बनवायचं आणि तिथून 50-60 किलोमीटर आश्रमशाळेवर ते जेवण पोचायचं। म्हणजे जर 8 वाजता जर विद्यार्थ्यांना जेवणाची जर वेळ असेल तर एकीकडे ते जेवण तिकडे 2-3 वाजता जेवण बनवत असेल, म्हणजे ते विद्यार्थीपर्यंत येईपर्यंत ते जेवण पूर्ण निष्कर्षी दर्जाचं होते, ते पूर्ण शिळं होऊन जातो आणि त्या शिळा अनाजामुळे विद्यार्थ्यावर विषबाध होतो। ते कोणा मागणी केली नाही, कोणत्या विद्यार्थ्याची मागणी नाही, कोणत्या त्या पालकाची मागणी नाही। म्हणजे तुमच्या मनानं कोणताही उपक्रम राबवायचा आणि ते विद्यार्थ्यावर आणून पाळायचा। आज आपण ते अनेक व्हिडिओ आपण आश्रमशाळेतले बघत आहोत का ते केळं जर बघितले की ते पूर्ण काळे झालेले केळं विद्यार्थ्यांना खाऊ घालतात। म्हणजे आमचे विद्यार्थी ढोर नाही, ते ग्रामीण भागातील बिचारा गावखेड्यातील शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी येतो आणि तुम्ही त्यांना निष्कर्ष जेवण दिला जातो, त्यांना तुम्ही शिक्षण बरोबर देत नाही। आज अनेक आपण जर बघितलं की विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही, त्यांना पुस्तकं मिळत नाही। म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं लोणी खाण्याचं काम हे मुख्याध्यापक करतात, अधीक्षक करत आहे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या ठिकाणी कोणताही मुख्याध्यापक निवासी राहत नाही, तिकडे अधीक्षक राहत नाही, त्याच्यावर प्रकल्प अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्यात यावी। एकीकडे जर आपण बघतो की एवढा मोठा आदिवासी विकास विभाग आहे, तिकडे एटीसी साहेब त्याच्याकडे लक्ष देत नाही, प्रकल्प अधिकारी लक्ष देत नाही आणि त्या सर्वांची पाठराखण करण्याचं काम हा आदिवासी विकास मंत्री करतो। हा आदिवासी विकास मंत्री फक्त निसर्गरम्य वातावरण फिरण्यासाठी येतो की काय, असा प्रश्न आज आपल्यासोबत निर्माण